नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 28 फेब्रुवारीला पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 6,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे। पहिला जो हप्ता आहे तो पीएम किसान योजनेचा होता आणि बाकीचे 2 हप्ते होते ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे होते। आता भरपूर शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये आले किंवा काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये आले आणि काहींना 6,000 रुपये आले। आता ज्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये आले त्यांचा इथे विषय संपलेला आहे। आता बाकीचे जे काही शेतकरी आहे म्हणजे ज्यांना फक्त 2,000 रुपये आले किंवा ज्यांना 4,000 रुपये आले तर काही कारणास्तव हे पैसे तुम्हाला आलेले नाहीत। अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत। अजून आज आणि उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील। पण ज्यांना फक्त 4,000 रुपये आले व फक्त 2,000 रुपये आले तर नक्की काय कारण असू शकते तर ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त 2,000 रुपये मिळालेले आहेत आणि ज्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा एकही हप्ता भेटलेला नाही तर लक्षात ठेवा, तर तुम्ही नवीन आहात म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आताच 1-2 वर्षापूर्वी केलेले असेल। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता भेटला नाही। कारण नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र व्हायचे असेल तर नमो योजनेची जी काही प्रक्रिया आहे ती माहिती द्वारे केली जाते आणि जर तुम्ही आताच नवीन रजिस्ट्रेशन केले असेल तर नमो शेतकरी योजनेमध्ये लगेच तुम्हाला पात्र केले जात नाही, त्याला थोडा टाइम लागतो। त्यानंतर तुम्हाला नमो योजनेमध्ये पात्र केले जाते। आता ज्यांना पीएम किसान योजनेचा एकच हप्ता भेटलेला आहे त्यांना पुढचा जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल त्यामध्ये पात्र केले जाईल व त्यांना हप्ते सुरू केले जातील। त्यामुळे नवीन नोंदणी करण्याची गरज नाही। जर आता हप्ता आला नसेल तर पुढचा हप्ता नक्की येईल, कारण तुम्ही आता पात्र नाहीत तर थोड्या दिवसात तुम्ही पात्र होईल। कारण जो काही पीएम किसान योजनेचा डेटा आहे तो नमो शेतकरी योजनेत ट्रान्सफर करायला त्याला काही क्रायटेरिया आहे, वेळ लागतो। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते आलेले नाही। आता मित्रांनो, लक्षात ठेवा, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये आले म्हणजे पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता आलेला आहे। हे 4,000 रुपये आले तर काही जण विचारतात की आम्हाला 2,000 रुपये का आले नाही। तर तोच प्रॉब्लेम आहे की अगोदर तुम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र नव्हता का, तर त्यामध्ये आपली काही चूक असेल किंवा सरकारची काही चूक असेल। आता आपली काय चूक असू शकते तर तुम्ही केवायसी उशिरा केली असेल। जर तुम्ही केवायसी उशिरा केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमध्ये कसे टाकणार, तुमचे लँड सीडिंगच झालेले नसेल तर तुम्हाला नमो मध्ये कसे ट्रान्सफर करणार। त्यासाठी तुम्ही केवायसी उशिरा केली किंवा लँड सीडिंग उशिरा केले, तुम्ही आधार सीडिंग सुद्धा उशिरा केले, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेमध्ये उशिरा टाकण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा एकच हप्ता भेटला आहे आणि पीएम किसान योजनेचा तुम्हाला एकच हप्ता भेटला। म्हणजे तुम्हाला असे एकूण 4,000 रुपये भेटले, 6,000 रुपये भेटले नाही। या अशा प्रकारची कारणे आहेत। या गोष्टी प्रत्येकाला सांगणे अवघड जाते, प्रत्येकाचे स्टेटस चेक करणे अवघड जाते। तर मित्रांनो, तुम्हाला अजून जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सगळे समजले असेल की आपल्या काही चुकांमुळे आपण नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र नाही। त्यामुळे आपल्याला या योजनेचा एकच हप्ता आलेला आहे किंवा आपल्याला एकही हप्ता आलेला नाही आणि काही जणांना सर्व हप्ते आलेले आहेत, कारण त्यांनी वेळच्या वेळी सर्व गोष्टींची पूर्तता केली। म्हणजेच केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, हे वेळच्या वेळी अपडेट केलेले असेल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल। धन्यवाद।